राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या प्रमिला केणी यांनी स्वतंत्र अपक्ष गटाची नोंदणी करत शिवसेनेला दर्शवला पाठिंबा. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या प्रमिला केणी यांनी स्वतंत्र अपक्ष गटाची नोंदणी करत शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवलाय. प्रमिला केणी या ठाणे महापालिकेत एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं सभागृहातील शिवसेनेचं संख्याबळ आता 1-1 वाढलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं गुरुवारी 75 नगरसेवकांच्या गटाची कोकण भवन येथे नोंदणी केली असून नगरसेवक पवन कदम यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रमिला केणी यांनी यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं त्यांच्या अधिकृत उमेदवाराची उमेदवारी मागे घेत केणी यांना पुरस्कृत जाहीर केलं होतं. या लढतीत प्रमिला केणी यांनी शिवसेनेच्याच अधिकृत उमेदवार मनाली पाटील यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी प्रमिला केणी देखील उपस्थित होत्या. दरम्यान काल त्यांनी स्वतंत्र गटाची नोंदणी करत शिंदे सेनेला पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. प्रमिला केणी यांचे पुत्र मंदार केणी हे देखील या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेत. याबाबत प्रतिक्रिया देताना प्रमिला केणी यांनी राजकारणापेक्षा आपण प्रभागाचा विकास नेहमीच केंद्रबिंदू मानला असून जनतेनं त्यांना स्पष्ट कौल दिलाय. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासोबत प्रभागाचाही विकास व्हावा हीच भूमिका असल्याचं प्रमिला केणी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली गटस्थापना, अशरफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलं. नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करत असल्याचं पत्र दिलं. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. दरम्यान माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. अशरफ शानू पठाण हे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक 32 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपलं पॅनल त्यांनी मोठ्या फरकानं जिंकलं आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. अशातच जागा वाटपात भाजप 2 पावलं मागे आले असल्याचं सांगत सत्तेतील महत्त्वाच्या पदाची मागणी यापूर्वी भाजपनं केली होती. अशातच गुरुवारी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी थेट 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी मागणी करत पक्षाकडून कोण महापौर होऊ शकतो त्याचं नावही त्यांनी जाहीर केले. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर ठाणे शहराचा महापौर कोण याची चर्चा सुरू झाली. सार्वत्रिक निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा मिळाल्या तर युतीत लढलेल्या भाजपला 28 जागा मिळाल्यानंतर भाजपनं महापौर पदावर दावा केला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा देखील दिला आहे. ठाणे महापालिकेचा महापौर हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणार आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 9 जागांपैकी 7 जागा शिंदे सेनेकडून तर 2 जागा भाजपकडून लढवण्यात आल्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठीची नावं पुढे आली असताना भाजपनं महापौर पदाची मागणी करून टेन्शन वाढवले. आम्ही महायुतीत आहोत परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्हाला देखील संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा डावखरे यांनी व्यक्त केली. भाजपच्या वाट्याला महापौर पद गेलं तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे 2 नगरसेवक चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेश कांबळे तर प्रभाग क्रमांक 22 मधून महिला उषा वाघ यांनी विजय मिळवल्या. या दोघांची नावंही भाजपकडून पुढे आली आहेत.
मध्ये आज महापौर पदाची जी सोडत झाली ती एससी समाजाची झाली आणि आमचं निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची एकत्रित या संदर्भातली बैठक झालेली आहे आणि महायुतीचा महापौर होण्याच्या दृष्टिकोनाने या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एक रणनीती वरिष्ठांकडनं आखली गेली, त्याच्यामध्ये निश्चितच कारवाई ही खालच्या पदावरती होईल. आमच्याकडे एससी समाजामध्ये जो आमचा उमेदवार आहे तो निश्चितपणे 15 नंबर प्रभागांमध्ये आमचा एससी नगरसेवक हा सुरेश कांबळे निवडून आला. त्याच्यामुळे असे जे एससी समाजाचे नगरसेवक निवडून आले त्यांच्यामधला एकत्रित या संदर्भातला निर्णय हा महायुतीच्या या बैठकीमध्ये निश्चितपणे होईल. 2.5 वर्ष महापौर पद ही मागणी अजूनही कायम आहे. याच्यामध्ये आमची मागणी या संदर्भातली किंवा आमची भूमिका या संदर्भातली सुस्पष्ट आहे की जो कोण व्यक्ती त्या पदावरती असेल त्याला जर त्या पदाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2 ते 2.5 वर्ष कमीत कमी त्या तिकडे काम केलं पाहिजे, तरच त्याला त्या पदावरती न्याय देता येईल. 1 वर्ष हा फक्त त्या पदाची जबाबदारी समजून घ्यायला लागते. त्यामुळे मागणी भाजपची की ठाणे महानगरपालिकेत त्याच्यामुळेच ही आमची मागणी आहे की जो कोण व्यक्ती त्या तिकडे असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक मीनाक्षी शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी केलेलं कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांवर नरेश म्हस्के यांनी यावेळी जोरदार टीका केली. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना बाळासाहेबांनी कधीच मान्य केली नसती. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. तर भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव कधी इकडे तर कधी तिकडे अशी भूमिका घेतात. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये असंही त्यांनी सांगितलं. तसंच कल्याण डोंबिवलीचा मुद्दा सध्या चर्चेत असून राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगत या विषयावर अधिक बोलणंही त्यांनी टाळलं. विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी आत्ताचं अपयश आलं असं नाही, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारही मिळत नाहीत. संपूर्णपणे त्यांची वाताहत झाली असून त्यांनी युती केली आहे, त्यांना शुभेच्छा असंही त्यांनी सांगितलं. तर महापौर पदाबाबत बोलताना म्हस्के यांनी महापौर उमेदवार कोकण भवनात ठेवावे लागणार नाहीत.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण निर्णय घेतील. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांमध्ये युती असून चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. आमच्याकडे उमेदवारांची कमतरता नाही. कल्याण लोकसभेत 3 मजबूत नेते आहेत. रमाकांत मडवी दिव्यातून महापौर झाले, तर पल्लवी कदम ठाणे शहरातून उपमहापौर होत्या. मात्र या विषयावर कुठेही अंतर्गत चर्चा सुरू नाही. माध्यमांकडून चर्चा घडवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर, कधीतरी पाहिलं झालं तर खरी शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न विचारला जातो. बाळासाहेबांचे आज जन्म शताब्दी पर्व आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होणार. मुख्यमंत्री या सगळ्या कार्यक्रमांची घोषणा देखील करणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवले जातात. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे. भास्कर जाधव म्हणतात की खरी श्रद्धांजली अभिवादन असेल बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे, ते ज्या युपीटीचे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते. मातोश्रीला दरवाजावरती लाखोनी वाहिली होती शिव्यांची. त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये. ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही. ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा गड कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचे आभार मानले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेवर फडकवलेला भगवा आपण अधिक मजबूत ताकदीनं कायम ठेवल्याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील निवडणुकीत 67 जागा होत्या, त्यावेळी यामध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवसेना, भाजप, महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढलो आणि शिवसेनेला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं, ही समाधानाची बाब असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. धोकादायक आणि क्लस्टर इमारतींच्या प्रश्नांबाबत बोलताना शिंदे यांनी येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षितपणे प्रवेश करता येणार आहे. सध्या 10 इमारतींचं काम सुरू असून 2 इमारती पूर्ण झाल्यात. किसननगर येथील प्रकल्प सुरू असून त्याची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे. मात्र नागरिक ज्या दिवशी त्यांच्या मालकीच्या चांगल्या आणि मोठ्या घरात प्रवेश करतील त्या दिवशी खरा आनंद होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेनं याही निवडणुकीत चमत्कार घडवला असून राज्यात आपला पक्ष 2ऱ्या क्रमांकावर राहिला, याचाही उल्लेख त्यांनी केला. यामुळे आपण सर्व गड कायम ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा डौलानं फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचेही आभार मानले. पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना मनापासून किसननगर वासियांना धन्यवाद. तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला शिवसेनेचा गड कायम ठेवला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ठाणे महापालिकेवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो भगवा फडकवला तो तसाच कायम आपण फडकवत ठेवल्याबद्दल, त्याच्यापेक्षा अधिक मजबूत ताकदीने फडकवला त्याबद्दल धन्यवाद.